स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होईपर्यंत पराचा कावळा करण्यात अर्थ नाही. आमदार सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले? नीट पेपर फुटी प्रकरणीही केले भाष्य. प्रवेश सुरू 2026-27. डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE. नर्सरी LKG UKG 1ली ते 10वी. रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT JEE नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. संपर्क करा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. शक्तीपीठ महामार्ग हा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामधून जात आहे. निश्चितपणानं हा महामार्ग कुठून कशा पद्धतीनं जाणार आहे याची रूपरेषा अजून राज्य सरकारकडून फायनल झाल्याचं दिसून येत नाही. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला यातून काय मिळणार आहे, किती नुकसान भरपाई मिळणार आहे याचीही स्पष्टता आज मिथेला कुठेही दिसून येत नाही. आणि म्हणून या सगळ्या बाबीची स्पष्टता आल्यानंतर निश्चितपणानं सरकार दरबारी बसून शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होता कामा नये किंवा शेतकऱ्यावरती कोणत्याही प्रकारे आम्ही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनं राहून शेतकऱ्यालाच न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका निश्चितपणानं घेतली जाईल. परंतु जोपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही, सरकारकडून जोपर्यंत या बाबतीतले जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या समोर येत नाही, तोपर्यंत पाराचा कावळा करत बसण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. जे विरोधक राजकारण या प्रश्नावरती करत आहेत त्यांना मुख्यमंत्री त्यांच्या वैयक्तिक कामासाठी रात्रीच्या 2-2 वाजता भेटतात. ते सुद्धा वर्षावर चोरून मुटकुळून त्या ठिकाणी जात असतात आणि गावागावामध्ये मात्र लोकांच्या भावना वडकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माझं आव्हान आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं तर निश्चितपणानं मुख्यमंत्री या प्रश्नावर सुद्धा मंत्रालयामध्ये बैठक लावतील. आणि म्हणून मला वाटतं की हा प्रश्न शेतकऱ्याला समन्वयातून शेतकऱ्यांच्याबरोबर चर्चा करून ज्यावेळी हा प्रश्न पुढे येईल त्यावेळी सोडवण्याच्यासाठी आम्ही निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि सरकारबरोबर आम्ही संवाद. नीटचे पेपर फुटल्यामुळं देशभरातील अनेक होतकरू अभ्यास करणाऱ्या मुलांचं मोठं नुकसान झालेलं आहे. खऱ्या अर्थानं या पेपर फुटीमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना जास्तीत जास्त कडकतर शिक्षा दिली पाहिजे. परंतु मूळ जे सूत्रधार आहेत ते अजून मोठे असण्याची शक्यता आहे. अनेक अकादमीमध्ये नीट परीक्षामध्ये मुलं आल्या पहिल्या नंबरनं आमच्या अकादमीमध्ये मुलं येत असतात. आमच्याकडं प्रवेश घेतला की 100% पास होत असतात. आणि 1-2 मुलगा 4 मुलं 10 मुलं पास झाले की त्याची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक करत आहेत. आणि निश्चितच ज्या ज्या अकादमीमध्ये बहुतांश मोठ्या संख्येनं मुलं पास झालेले आहेत यापूर्वी अशा अकादमीचे सुद्धा चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अभ्यास करणारी जी मुलं आहेत, जे होतकरू मुलं आहेत, जे गरीब मुलं आहेत त्याच्यावरती खऱ्या अर्थानं हा मोठा अन्याय आहे. आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था जी आहे NTA या संस्थेमधले सगळे पदाधिकारी हे बरखास्त केले गेले पाहिजे. ते
या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे जे शासकीय अधिकारी असतील त्यांना सुद्धा त्यांचं निलंबन किंवा त्यांना काढून टाकलं गेलं पाहिजे. कारण ही चेन फार मोठी असण्याची शक्यता आहे आणि वर्षानुवर्ष हे खऱ्या अर्थानं चालत असावं असं मला वाटतं. आणि म्हणून नीटची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं झाली पाहिजे. मुलगा वर्गात बसल्यानंतर एक प्रमुख केंद्रावरूनच ती पत्रिका ऑनलाईन पद्धतीनं प्रश्न उत्तरे क्वेश्चन त्या मुलाच्या समोर मिळाले गेले पाहिजे. अशा पद्धतीचं नवं तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं आता अंगीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.